मनोगत व्यक्त करतायत. बोला शिकवा. सर्वांना माझा नमस्कार. गुरुवांकर सगळे माझे फॅन फॉलोअर्स म्हणण्यापेक्षा माझा परिवार, माझे एक वडीलधारी आणि काय मित्र आहेत आणि मला माझ्या बहिणीसारखे आणि आईसारखे तरी तर कुठं बसलेले दिसत नाहीत, पण घरातून मला नक्की पाहत असते. समोरनं तर दिसतेच माझी ताई मला बघताना. पण एका ह्या गावच्या माझ्या एका बहिणीनं, मला बहीण तर नाही पण एका ह्या बहिणीनं, सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम करणारी हे स्केच मला बनवून दिलेलं आहे. याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही मला नक्कीच, मी व्हिडिओ टाकीन इंस्टाला माझ्या ह्या स्केचचा. आपल्या कोकडवाड मधून मला जास्त कमेंट आल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट त्या ताईचा नम्रता काटकर, नम्रता ताईंचा मला खूप खूप आभार असं व्यक्त करू वाटतंय की त्यांनी माझा हा इतकं प्रेम दाखवलं आणि माझा स्केच बनवला. मी कालच हा व्हिडिओ पाहिला होता की आज मला हे स्केच द्यायला येणार आहेत. मी कालच हा व्हिडिओ पाहिला होता. खूपच ताई तुम्ही छान व्हिडिओ आपला स्केच बनवलेला आहे आणि माझ्यावर मला वाटतंय की मला डोळ्यासमोर ठेवूनच तुम्ही हा स्केच बनवला असाल. नंतर एवढा परफेक्ट स्केच कोण बनवू शकत नाही. एवढा मला खूपच आवडला स्केच आणि आपण पाहू शकता ताईला की माझा व्हिडिओ आपला स्केच बनवून दिलाय. खूप खूप आभारी ताई आणि असंच माझ्यावर प्रेम राहू द्या. आपल्या एका भावासारखं प्रेम तुम्ही मला स्केच मधून तर दिलेलंच आहे. तर मला आयुष्यभर आपल्या बहिणीला भेटायला यावं किंवा आपल्या भावासारखं प्रेम मला राखी बांधायला यावं तुम्ही, एवढंच माझी इच्छा आहे. आणि मला असं करून आलं की माझं एवढं स्केच चांगलं बनवून मैदानात येऊन दिला अजून. आणि कोकडवाडकर संयोजक कमिटी आणि आपले किसन शेट्टी भाऊ मला ह्या गावात बोलवून आपलं खरोखर मी आभार व्यक्त करतो. एवढ्या छोट्याशा गावात मला प्रत्येक वर्ष बोलवतात. मागच्या वर्षी मला किसन शेट्टी भाऊ ते मला बोलवायला की आपल्या गावात कुस्ती करावं लागते. तर मला वाटतं की 2 महिने झाले आपली कुस्ती ठरवून. 2 महिन्यांच्या वर झाले असतील बहुतेक. 2 महिन्यांच्या वर कुस्ती माझी ठरवली. एवढं म्हणजे एवढे दिवस त्यांना माहिती माझी तारीख खाली नसते. माझे अधिवेशन 22 तारखेला संपलेलं आहे. 22 तारखेपासून माझे तारीख खाली नाही. मला झोपही नाही. माझ्या आवाजावरून कळत असेल तुम्हाला. मी गाडीतच आहे, रोज प्रवासात आहे. रोज मी 700, 800, 1000 किलोमीटरचा प्रवास करतोय. आणि आजही मी 2 कुस्त्या करून, पहिली कुस्ती करून आलोय आता. मी दुसरी कुस्तीला आलोय आता इथं. तर मला एकदा असं आपल्या सर्व जनतेसाठी सांगायचं आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या सर्व कमिटीसाठी सांगायचं आहे की माझ्यावर एवढं प्रेम करताय आणि मला एकही दिवस खाली राहू देत ना. माझं एक कुस्ती असली तर 2-2, 3-3 कुस्त्या कराव्या लागतात मला. एवढं प्रेम आजकालच्या काळात कोणाला भेटत नाही. मला वाटतं की मागं बी कोणाला भेटलेलं नसेल एवढं. आणि मला वाटत नाही की माझ्यानंतर कोणाला एवढं प्रेम भेटेल. कारण की एक सर्वांच्या मनात बसलेला असतो. म्हणजे की ती कोणी असो, कसाही असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पंथाचा असो, ती एक मनात बसलेला असतो. जसं की मी या ताईंच्या मनात बसलो. माझ्यावर एवढं प्रेम करून एवढं स्केच बनवून आणून सोपी गोष्ट नाहीये. आणि एका लेडीजसाठी मला वाटतं की ताई तुम्ही मला पहिल्यापासून बघत असाल, पण मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहतोय. आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी एवढं सांगतो की एवढं प्रेम करता माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. मी हरू किंवा जिंकू एक ह्या म्हणण्यासारखी गोष्ट झाली. राजा तो राजाही होता तो हारे या जिंके. तो मी तुमच्या मनावरचा राजा आहे आणि तुमच्या मनावर राज्य करतोय मी. तर मला प्रत्येक जंग लढताना एवढंच मी आठवून लढत असेल की मी काहीही जंग मध्ये हारलो किंवा जिंकलो तरी माझी जनता किंवा माझे भाऊबंध मला पडू देणार नाही पुढे. अजून एकदा 100% होणार. आणि
कुडवाड आणि किसन शेट्टी भाऊ, तुमचं तर आहेच, तुमचं सांगायची काय गरजच नाही. कारण की तुम्ही मला मैदानात भेटता, कुठं माझी कुस्ती असतात तिथे येता. आणि मला पुण्यात काही गरज पडली तरी सगळ्यात पुढं किशन भाऊ असते. आणि काही गरज पडली तर मी आधी भावांना फोन करतो की मला अशी गरज पडली किंवा अडचण आली.